श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे 6 जुलै, वार आहे रविवार. तर आज आलेली आहे सर्वात मोठी आषाढी एकादशी. तर या आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी या नावाने देखील ओळखलं जातं. तर ही आषाढी एकादशी म्हटलं की ती समोर येते पंढरपूरची वारी. वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. तर या आषाढी व्रतामध्ये सर्व देवी देवतांचं तेज हे एकवटलेलं असतं. या दिवशी आपण व्रत केले तर वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ हे प्राप्त होते. त्यामुळे बघा, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत सर्वजण हे व्रत करत असतात. तर या दिवशी भगवान श्री हरी विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावरती ते शयन करत असतात आणि ते कार्तिकी एकादशीपर्यंत निद्रा अवस्थेत असतात. तर या 4 महिन्याच्या काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं. तर आषाढी एकादशीपासूनच चातुर्मास हा चालू होतो, म्हणून या दिवसांचे खूप महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. तर आषाढी एकादशी ही धार्मिक, आध्यात्मिक त्याचबरोबर धार्मिकदृष्ट्या आषाढी एकादशीचं अत्यंत शुभ आणि महत्त्वाची तिथी मानल्यामुळे या दिवशी या व्रतासोबतच श्रीहरी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तुम्ही उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल, पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहे ही एक वस्तू. एका रात्रीमध्ये आयुष्य बदलून जाईल आणि तुमची गरिबी संपेल. आणि तसेच हा उपाय केल्यामुळे तुमचे करोडोचे कर्ज फिटेल, प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल. तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर आषाढी एकादशी म्हटलं की आपल्यासमोर येते ती विठ्ठलाची वारी, पंढरपूरची वारी. तर या वारीला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांमधून वारकरी पायी दिंडी घेऊन पंढरपूरला जातात आणि विठोबाचे दर्शन घेतात. या दिवशी चंद्रभागेमध्ये स्नान करून पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेतात. त्यांना तुळशीपत्र अर्पण करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करत असतात. तसेच बघा, या दिवशी श्री भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे. बघा, तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील, एकामागे एक आजारपण असेल किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या मार्गाने आलेला पैसा घरातून बाहेर जात आहे, घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल किंवा मग घरामध्ये सतत भांडणं, क्लेश, वादविवाद होत आहेत किंवा मग घरात सतत पैशांच्या अडचणी येत असतील किंवा तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळत नसेल किंवा मग बघा तुमच्याकडे हवा एवढा पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून काढता पाय घेत आहे, तर यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच आवर्जून करू शकता. तर बघा, हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला म्हणजे संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला ज्यावेळेस लक्ष्मी येते 6च्या पुढे, तर 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. जर अशा काही तिथींना जर आपण असे उपाय केले किंवा सेवा जर केल्या तर नक्कीच या सेवेचं फळ जे आपल्याला 100% प्राप्त होत असतं. बघा, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल किंवा सारखं घरामध्ये आजारपण आहे किंवा सारखं कर्ज, भरपूर असं कर्ज झालेलं आहे, कर्जातून मुक्तता होत नसेल, तर कर्ज फेडण्यासाठी सुद्धा हा उपाय तो खूप प्रभावी ठरू शकतो. तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे. तर दिवा तुम्ही पितळेचा घ्या किंवा स्टीलचा घ्या, तर किंवा अगदी तुम्ही मातीचा दिवा घेतला तरी सुद्धा चालणार आहे. दिवा स्वच्छ पुसून धुवून घ्यायचा आहे आणि घेतलेला दिवा हा कुठेही चिरलेला फुटलेला घ्यायचा नाही, तर स्वच्छ दिवा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेट घेतल्यानंतर आपल्याला त्या प्लेटमध्ये कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. बघा, स्वस्तिक हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे, चिन्ह आहे, तर त्यामुळे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर मूठभर आपल्याला त्या प्लेटमध्ये चणा डाळ टाकायची आहे. बघा, मूठभर चणा डाळ टाकायची आहे, कारण चणा डाळ ही श्रीहरी भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे या चणा डाळीला एक विशेष महत्त्व दिलं जातं. तर बघा, त्या चणा डाळीवरती आपण जो घेतलेला दिवा आहे तर तो दिवा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. बघा, तुमच्या घरामध्ये खरंच तूप नसेल तर तुम्ही तेल घालू शकता किंवा मग मोहरीचे तेल घालायचं आहे.
दिव्यामध्ये आपल्याला कलाव्याची वात जी असते तर ती लावायची आहे. दुहेरी वात करून लावायची आहे. आणि त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. 1 लवंग टाकायचा आहे. तसेच 1 तांदूळ टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला दिवा हा आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे. आणि ही जी प्लेट आहे तर ही आपल्या देवघरासमोर जी माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा मग बघा भगवान श्रीकृष्णाची मूर्ती असेल, भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल किंवा मग विठुरायाच्या मूर्तीसमोर ठेवला तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. धूप दीप अगरबत्ती वाळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तिथेच बसून आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. किंवा मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप जरी केला तरी चालेल. तर ह्या दिव्यामध्ये आपल्याला हा दिवा रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील तर याची विशेष काळजी घ्यायची आहे. किंवा मग एवढं तेल आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. जर चुकून जर दिवा विझला तर कोणतीही मनामध्ये न शंका आणता दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला आणि श्रीहरी भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि तुमच्या ज्या पण काही अडचणी असतील किंवा जी काही संकट आहेत, आर्थिक संकट असतील किंवा मग कर्जाबाबत ज्या काही तुमच्या गोष्टी असतील तर त्या सर्व तुम्हाला श्रीहरी भगवान विष्णूसमोर आणि माता लक्ष्मीसमोर तुम्हाला सांगायचे आहेत, व्यक्त करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला हा दिवा तिथेच तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा जो आहे तर बघा त्यामधील चणा डाळ जी आहे तर ती आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायची आहे. त्यानंतर बघा आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीपाशी न चुकता 1 तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. तर 1 दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. 1 लवंग आणि 1 वेलची त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आणि हा दिवा प्रज्वलित करून तुळशीपाशी लावायचा आहे. या दिवशी तुळशीपाशी दिवा लावायला खूप महत्त्व आहे. याने दारिद्र्य आणि गरिबी नष्ट होते आणि यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते. त्याचबरोबर आषाढी एकादशीला संध्याकाळी मुख्य दरवाजावरती 1 दिवा लावायचा आहे. कारण तेथूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येते. सकारात्मक लहरी तिथूनच येत असतात. आणि जर आपण आषाढी एकादशीला संध्याकाळी दिवा लावला तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. त्याचबरोबर बघा आषाढी एकादशीला संध्याकाळी पिंपळ वृक्षाखाली दिवा लावायला सुद्धा खूप महत्त्व दिले जाते. कारण पिंपळ वृक्षामध्ये श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे या दिवशी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करून तिथे दिवा लावला जातो. त्यामुळे आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन होतं आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते. म्हणूनच आपल्याला पिंपळ वृक्षाखाली सुद्धा 1 दिवा लावायचा आहे. जर तुम्ही संध्याकाळी आषाढी एकादशीला पिंपळ वृक्षाखाली दिवा लावला तर सर्व मनोकामना इच्छा सर्व पूर्ण होतात. माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. तर बघा न चुकता आषाढी एकादशीच्या संध्याकाळी आपल्याला दिव्यामध्ये ही 1 वस्तू टाकायची आहे. तसेच दिव्याखाली आपल्याला हे जे काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या आवर्जून न चुकता ठेवायच्या आहेत. यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते. धन संपत्ती याची वृद्धी होत असते. त्याचबरोबर गरिबी संपते आणि कर्जातून बाहेर निघण्याचा सुद्धा मार्ग मिळत असतो. त्यामुळे हे जे काही उपाय सांगितलेले जातात तर हे उपाय आवर्जून करायचे आहे.